नमस्कार. आज आपण एका अशा कलाकृतीवर बोलणार आहोत जी जी फक्त सुंदर नाहीये पण तर आपल्याला विचार करायला लावते. आपण बोलतोय राफेलच्या प्रसिद्ध कलाकृतीबद्दल, एथेन्सचं विद्यालय म्हणजे द स्कूल ऑफ एथेन्स. हो, नमस्कार. आणि खरंच हे एक विलक्षण चित्र आहे. आपल्याकडे ना या चित्राचं एक सविस्तर विश्लेषण आहे, जे त्यातली कलात्मकता, त्यातलं तत्वज्ञान आणि काही लपलेल्या गोष्टी पण समोर आणतं. आपण त्यातूनच याची चर्चा करणार आहोत. बरोबर. आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश पण हाच आहे की या चित्रातलं ते जे म्हणतात ना एकलबिंदू दृष्टिकोन म्हणजे सिंगल पॉइंट पर्स्पेक्टिव्ह, ते समजून घेणं, त्यातले तत्वज्ञानाचे धागेदोरे पाहणं आणि राफेलने कसा भूतकाळ आणि त्याचा काळ एकत्र आणलाय हे बघणं. अगदी. कारण हे फक्त असं काही मोठमोठ्या लोकांचं चित्र नाहीये. यात पर्स्पेक्टिव्ह आहे, तत्वज्ञान आहे, वेगवेगळी युगं एकत्र आली आहेत आणि ज्ञान कसं पुढे जातं याबद्दल पण हे चित्र बोलतं. चला तर मग बघूया यात काय काय आहे. सुरुवात करूया अगदी चित्राच्या मध्यापासून. तिथे दोन मुख्य व्यक्ती आहेत. लगेच लक्ष जातं त्यांच्याकडे. डावीकडे प्लेटो आणि उजवीकडे ॲरिस्टॉटल. आणि इथेच राफेलने ते एक खास तंत्र वापरलंय जे त्याच्या काळात खूप महत्वाचं होतं, नाही का? हो, अगदी. तो एकलबिंदू दृष्टिकोन म्हणजे सिंगल पॉइंट पर्स्पेक्टिव्ह. पुनर्जागरण काळात ना या तंत्रामुळे चित्रात त्रिमितीय भास आणणं शक्य झालं. तुम्ही जर चित्रातल्या त्या फरशीच्या रेषा बघितल्या किंवा त्या कमानी, तर त्या सगळ्या मागे जाऊन एका बिंदूत मिळतात असं वाटतं. आणि तो बिंदू कुठे येतो तर बरोबर प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्यामध्ये, अगदी त्यांच्या पायाजवळ, क्षितिजावर. हे फक्त डिझाईन नाहीये. राफेल आपलं लक्ष त्या दोघांकडे, चित्राच्या वैचारिक केंद्राकडे खेचतोय. अच्छा, म्हणजे हे फक्त चित्र त्रिमितीय दिसावं म्हणून नाही, तर आपल्याला थेट विषयाकडे घेऊन जाण्यासाठी आहे. आणि फक्त त्यांची जागाच नाही, त्यांचे हातवारे पण खूप बोलके आहेत. अगदी सहज केलेले वाटतायत, पण त्यात अर्थ आहे असं वाटतंय. अगदी बरोबर पकडलं तुम्ही. राफेलने देहबोलीचा वापर खूप छान केला इथे. प्लेटोने बोट वर केलंय आकाशाकडे. हे म्हणजे काय तर त्याचं तत्वज्ञान, आदर्शांचं जग, अमूर्त कल्पना, ज्ञानाचा उगम जो या जगापलीकडे आहे. आपण आता म्हणू शकतो की हा वाय ॲक्सिस आहे, वर जाणारा. आणि ॲरिस्टॉटलचा हात अगदी विरुद्ध दिशेला, जमिनीला समांतर, थोडा खाली, पृथ्वीकडे. हो, ॲरिस्टॉटलचा हात जमिनीकडे आहे, म्हणजे अनुभवातून मिळणारा ज्ञान, निरीक्षणातून मिळणारा सत्य, जे आपण इथे या जगात मिळवतो. हा जणू झेड ॲक्सिस, जो आपल्या दिशेने येतो किंवा जगात पुढे जातो. आणि त्यांच्या मागे जी क्षितिज रेषा आहे ती एक्स ॲक्सिस, म्हणजे राफेल इथे फक्त 3D जागा नाही दाखवत आहे, तर दोन वेगळी विचारविश्व आपल्यासमोर उभी करतोय. अरे वा, हे खरंच खूपच भारी आहे. म्हणजे चित्राच्या तंत्रातूनच दोन मोठ्या विचारसरणी, प्लेटोचा आयडियलिझम आणि ॲरिस्टॉटलचा एम्पिरिसिझम यांच्यातला फरक राफेलने दाखवलाय. जणू रंगरेषामधून एक तात्विक चर्चाच चालू आहे. नक्कीच. आणि हे फक्त हावभावांपुरतं नाहीये, रंगांमध्ये पण हा फरक दिसतो. प्लेटोचे कपडे बघा, जांभळे आणि लालसर. हे रंग हवा आणि आकाश किंवा इथरचं प्रतीक मानले जातात, अमूर्त जगाचे. तर ॲरिस्टॉटलचे कपडे निळे आणि तपकिरी आहेत, पाणी आणि पृथ्वीचे रंग, भौतिक जगाचे प्रतीक. कमाल आहे. म्हणजे सगळं किती विचार करून केलंय. एका बाजूला ते जुने क्लासिकल आदर्शवादी विचार आणि दुसरीकडे त्याला आव्हान देणारे निरीक्षणावर आधारलेले विचार, जे पुनर्जागरण काळात जास्त महत्त्वाचे ठरत होते. म्हणजे हे जुनं जग विरुद्ध नवं जग असं काही सूचित होतंय का? हो, नक्कीच. हा फक्त दोन व्यक्तींमधला फरक नाहीये, दोन विचारधारांमधला संवाद किंवा संघर्ष आहे. आणि गंमत म्हणजे राफेलने हा जुन्या नव्याचा मिलाप फक्त तत्वज्ञानात नाही, तर चित्राच्या बॅकग्राऊंडमध्ये, त्या वास्तुकलेत पण साधलाय. हो का? पार्श्वभूमी तर अशी भव्य, जुन्या रोमन किंवा ग्रीक इमारतीसारखी वाटते. त्यात काय वेगळं आहे? आहे ना, इथेच तर राफेलची हुशारी दिसते. जरी देखावा प्राचीन वाटला, तरी ती बांधकामाची शैली मात्र त्याच्या काळातली, म्हणजे पुनर्जागरण काळातली आहे. खास करून त्याचा मित्र आणि त्यावेळचा मोठा आर्किटेक्ट डोनाटो ब्राह्मांटे, त्याच्या कामाचा प्रभाव दिसतो. सेंट पीटर्स बॅसिलिकाचं जे नवं डिझाईन होतं ना, त्याचा प्रभाव आहे इथे. म्हणजे बघा, एका प्राचीन ग्रीक विचारपीठाला त्याने समकालीन रोमन आर्किटेक्चरच्या फ्रेममध्ये बसवलंय. भूतकाळ आणि त्याचा वर्तमान काळ दोन्ही एकत्र आणलेत. जणू काही ज्ञान हे असंच पुढे वाहत येत आहे. वा, म्हणजे तत्वज्ञान, कला, दृष्टिकोन आणि आता वास्तुकला, सगळीकडून दोन युगांचा संवाद.
हे चित्र म्हणजे खरेच एका मोठ्या विचाराचं दृश्यरूप आहे. आणि या स्टेजवर फक्त प्लॅटो आणि अरिस्टॉटल नाहीत, अजूनही खूप महान विचारवंत आहेत ना तिथे. अगदी बरोबर. राफेलने जणू इतिहासातल्या सगळ्या ग्रेट माइंड्सना एकत्र आणलंय. प्लेटो, अरिस्टॉटल तर आहेतच, पण तिथे पायथागोरस दिसतोय विद्यार्थ्यांना शिकवताना. सॉक्रेटिस आहे चर्चेत रंगलेला, तो एकटा बसलेला हेरॅक्लिटस आहे, पायऱ्यांवर आरामात पडलेला डायोजिनिस, टॉलेमी आणि झोरोॲस्टर आहेत, भूगोलाच्या नकाशांवर किंवा खगोलवर चर्चा करताना, युक्लिड किंवा आर्किमिडीस कंपास घेऊन काहीतरी मोजतोय, अगदी ॲव्हेरोज म्हणजे इब्न रुश्द, तो अरब विचारवंत पण आहे त्या गर्दीत. हे म्हणजे ज्ञानाचं एक मोठं संमेलनच आहे. पण यात अजून एक गोष्ट आहे जी कदाचित लगेच लक्षात येत नाही, जी या चित्राला अजून एक वेगळा अर्थ देते. असं म्हणतात की यातले काही चेहरे हे त्या मूळ विचारवंतांचे नाहीत, तर राफेलच्या काळातल्या लोकांचे आहेत. हे खरंय. हो, हेच तर या चित्रातलं एक मोठं इंटरेस्टिंग रहस्य आहे. राफेलने इथे इतिहास आणि वर्तमान यांना जोडायचा एक भन्नाट प्रयोग केलाय. तो जो प्लेटो आहे ना, तो गंभीर, आदरणीय दिसणारा, तो प्रत्यक्षात आहे लिओनार्डो दा विंची. राफेलचा आदर्श, त्याचा गुरुच जणू. काय सांगताय? लिओनार्डो दा विंची प्लेटो म्हणून? आणि तो जो एकटा विचार करत बसलाय, हेरॅक्लिटस? तो आहे मायकल अँजेलो. म्हणतात की राफेलने अगदी शेवटी त्याला चित्रात घेतलं. मायकल अँजेलोच्या सिस्टीन चॅपलमधल्या कामाचा राफेलवर खूप प्रभाव होता. त्याला एक प्रकारची मानवंदना म्हणून राफेलने त्याला इथे स्थान दिलं. आणि मायकल अँजेलोचा तो गंभीर स्वभाव हेरॅक्लिटसच्या व्यक्तिरेखेशी जोडला गेला. आणि असंही ऐकलंय की राफेल स्वतः पण आहे या चित्रात. हो, अगदी उजव्या कोपऱ्यात बघा, एक तरुण चित्रकार थेट आपल्याकडे बघतोय. तो स्वतः राफेल आहे. हे फक्त सही करण्यासारखं नाहीये. यातून राफेल परत तेच सांगतोय, भूतकाळ आणि वर्तमानकाळ जोडतोय. जुन्या काळात ज्ञान कसं चर्चेतून, संवादातून यायचं, पण राफेलचा काळ म्हणजे पुनर्जागरण काळ हा कलेतून ज्ञान मांडण्याचा काळ होता. तर राफेल स्वतःला, लिओनार्दोला, मायकल अँजेलोला या ज्ञान परंपरेचे नवे शिलेदार म्हणून सादर करतोय. म्हणजे जुन्या विचारवंतांच्या जागी नव्या कलाकारांना दाखवून राफेल म्हणतोय की ज्ञानाची ज्योत आता आमच्या हातात आहे. आम्ही ते जुनं ज्ञान नव्या रूपात मांडतोय. वा, खूपच प्रभावी विचार आहे हा. आणि अजून एक महत्वाची व्यक्ती आहे या चित्रात, जी कदाचित सर्वात क्रांतिकारी म्हणता येईल त्या काळाचा विचार करता. राफेलने या सगळ्या पुरुष विचारवंतांच्या गर्दीत एका स्त्री विचारवंताला पण स्थान दिलंय. आणि तेही कुठे कोपऱ्यात नाही, बऱ्यापैकी मध्यभागी. अच्छा, कोण आहे ही स्त्री आणि तिचं काय महत्व आहे? ती आहे हायपेशिया ऑफ अलेक्झांड्रिया, इसवी सनाच्या 4थ्या शतकातली. ती खूप मोठी गणितज्ञ होती, खगोलशास्त्रज्ञ होती आणि तत्वज्ञ पण होती. नव प्लेटोनिक विचारधारेची. तिच्या बुद्धिमत्तेसाठी आणि शिकवण्यासाठी खूप प्रसिद्ध होती. पण तिची नंतर हत्या झाली होती धार्मिक आणि राजकीय कारणांमुळे. अरे बापरे. पण तिचं या चित्रात असणं हे खरंच खूपच वेगळं आहे, विशेषतः त्या काळात जेव्हा स्त्रियांना असं बौद्धिक क्षेत्रात स्थान मिळणं सोपं नव्हतं. राफेलने तिला इथे का ठेवलं असेल? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. अगदी स्रोतात पण म्हटलंय तसं की कदाचित जुन्या जगात किंवा त्याही आधी हायपेशियाला इतकं महत्त्व मिळालं नसतं. तिला कुठेतरी कोपऱ्यात दाखवलं असतं. पण राफेल तिला जवळजवळ मध्यवाडी दाखवतोय, पांढऱ्या कपड्यांमध्ये शांतपणे आपल्याकडे बघताना. हा फक्त एका स्त्रीचा सन्मान नाहीये, हा पुनर्जागरण काळातल्या मानवतावादाचा विचार आहे, जिथे ज्ञानाला, बुद्धीला महत्त्व आहे, लिंग किंवा इतर गोष्टींना नाही. तिचं असणं हे दाखवतो की खरा आधुनिक विचार काय असतो, जो सगळ्या चांगल्या विचारांना, अगदी जे भूतकाळात दाबले गेले असतील त्यांनाही एकत्र आणतो, त्यांना महत्त्व देतो. आणि या एकत्रीकरणातूनच आपण सगळे मिळून पुढे जातो. म्हणजे हायपेशिया इथे फक्त एक व्यक्ती म्हणून नाही, तर ज्ञानाच्या सर्वसमावेशकतेचं प्रतीक म्हणून आहे, प्रगतीचं प्रतीक म्हणून. राफेलचं ॲथेन्सचं विद्यालय हे मग फक्त तत्वज्ञानाचं नाही, तर एकंदरीत मानवी विचारांच्या प्रवासाचं दर्शन घडवणारं विद्यालय झालं. अगदी तसंच. आपण जर आता परत एकदा चित्राकडे पाहिलं तर लक्षात येतं की हे चित्र म्हणजे दृष्टिकोन किंवा पर्स्पेक्टिव्हचं एक उत्तम उदाहरण आहे. हे तात्विक मतभेदांना दृश्यरूप देतं, वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या संस्कृतीतल्या विचारवंतांना एकत्र आणतं आणि ज्ञान कसं भूतकाळातून वर्तमानात येतं, कलेतून कसं नवं रूप घेतं, यावरचं एक भाष्य आहे. थोडक्यात सांगायचं तर राफेलचं हे चित्र फक्त भिंतीवरचं एक पेंटिंग नाहीये.
ही एक अशी कलाकृती आहे जी विचारांना जोडते, भूतकाळ वर्तमान काळातला पूल बांधते आणि आपल्याला त्या मोठ्या मानवी ज्ञान परंपरेचा एक भाग बनवते. आणि हेच तर कलेचं खरं सामर्थ्य आहे, नाही का? कला फक्त सौंदर्य निर्माण करत नाही, ती विचारांना आकार देते, वेगवेगळ्या दृष्टिकोनांना एकत्र आणते आणि त्यांना टिकवून ठेवते. राफेलने ते इथे करून दाखवलंय. खरंय. या सगळ्या चर्चेनंतर ना एक प्रश्न मनात येतोय. जसं राफेलने त्याच्या काळातल्या कलाकारांच्या चेहऱ्यांमधून ऐतिहासिक व्यक्ती दाखवल्या, तसं केल्याने त्या मूळ व्यक्तींबद्दलची आपली कल्पना बदलते का? म्हणजे लिओनार्डोच्या चेहऱ्यामुळे प्लेटो आपल्याला काही वेगळा वाटतो का? किंवा मायकल एंजेलोमुळे हेरॅक्लिटसच्या विचारांना काही वेगळी छटा मिळते का? काय वाटतं? विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?